हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि रात्रभर माझी काही झोप झालेली आहे नाही, कारण आमची बेबी आहे ही रात्रभर रडते. 12 वाजले की बाईचा रडणं सुरू होतो, कारण की डे टाईममध्ये हिच्या काहीच प्रॉब्लेम नाही आहे. दिवसभर मस्त झोपेल, खेळेल. पण 12च्या नंतर रात्री हिच्या रडणं सुरू होते, कारण आम्हाला काय ॲक्च्युली समजतच नाही आहे की हिच्या पोट दुखते की काय दुखते. कारण लास्ट टाइम हिला कोलिकचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे जे गॅसेस तयार होते लहान मुलांच्या पोटामध्ये 2 ते 3 महिन्यापर्यंत. तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झालेला आहे आणि डॉक्टरांनी मेडिसिन पण दिली आहे. पण जेव्हा आम्हाला वाटतो की हिला तो त्रास होईल, म्हणजे किंवा त्रास होणं चालू झालेला आहे, तर आम्ही हिला मेडिसिन देतो, तेव्हा म्हणजे ती शांत होऊन जाते. पण रात्री 12 नंतर माहीत नाही तिला काय होते, ती खूप जास्त रडते. आता जे नवीन पॅरेंट्स झाले असणार ते पण आमचे प्रॉब्लेम समजू शकतात. आणि आमची बाई जी आहे ती आता मस्त झोपलेली आहे. बाईच्या दिवसभर काहीच प्रॉब्लेम नाही होत, दिवसभर बाई मस्त झोपते, बाई काहीच त्रास नाही देत. पण रात्री 12 नंतर खूप जास्त त्रास देते बाई आमची. आजचा मोसम तर शांत आहे, पूर्ण थंड आहे, आणि इकडे पाऊस पण येत आहे. आणि इथं हा रोडचा काम सुरू आहे. पण काल आम्ही त्यांना म्हणलो होतो की आम्हाला इथं स्लोप करून द्या म्हणून, पण त्यांनी आमच्यासोबत भांडण केलं आहे, आम्हाला काही स्लोप बनवून दिले आहे नाही. तर आज पाहू आज काय होतं. तर कारण इथून गाडी चढण्यासाठी खूप जास्त मुश्किल जाते, कारण ही गाडी आपण जेव्हा रिव्हर्स करतो तेव्हा तिथं गाडी लागू शकते. फालतू आम्हालाच त्रास होईल, आमच्याच गाडीचं नुकसान होईल. त्याच्यामुळे पाहू आज त्याच्यावर काय सोल्युशन निघते काय नाही. आम्ही काल बोललो, पण ते आमच्यासोबत त्यांनी भांडण केलं, उलटी सीधी गोष्ट केली त्यांनी, म्हणून आम्ही काही जास्त बोललो नाही. पाहू आज काय होतं. तर मित्रांनो, यांना ओळखत असाल, हा प्रेम आणि हा वैभव, याला तर चांगल्यानं ओळखत असाल, कारण हा घोड्यावरून पडला होता. आणि यांनी तो पूर्ण डिस्क्रिप्शन दिला होता की वैभव घोड्यावरून कसा पडलेला होता. आता हे मला मिळालेले आहेत, आणि वैभव मला रोज म्हणतो की मी पण आपला कॉन्टेंट क्रिएशन सुरू करीन, ब्लॉगिंग सुरू करीन. पण वैभवला मोटिवेट नाही मिळत आहे. तर मित्रांनो, आता मी याला रोजच मोटिवेट करतो की वैभव तू कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे ब्लॉगिंग करणं सुरू कर. पण वैभव म्हणते मला लाज वाटते. आता वैभवला कसं आहे, आता इतके सारे लोक आहेत, हे आमच्याकडे लोक पूर्ण पाहत आहेत, तरी मी बनवतच जाऊ ना मित्रांनो. आपल्याला फरकच नाही पडत, कारण आपल्याला कॅमेऱ्याच्या समोर याची आवड आहे म्हणून. करम इसलिए बोलता हूँ कर चालू मेरे भाई, ब्लॉगिंग चालू कर. बरोबर करेंगे, जल्दी करेंगे. आता तो कधी दिवस येते काय येते आम्हाला पण नाही माहित. मित्र वैभव शिंदे, आम्ही टॅक्सी जात आहोत. यो 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 आता आम्हाला भीती आहे की पोलीसवाले आमच्या चालान मारतील. मारू द्या, वैभव 200 रुपये देऊन देईल मित्रांनो, चालेल. आणि आता आम्ही बोंबुड्या म्हणजे मशरूम पाहायला जात आहोत. आता ते मिळतात की नाही मिळत आहे, 2 दुकानं लागलेली आहेत. रेट आहे भाऊ 500 रुपये पाव वारल्या. तर मित्रांनो, आता आम्ही मशरूम घ्यायला आले आहोत, पण भाऊ म्हणतायत की 500 रुपये रेट आहे म्हणतायत. भाऊ आता वैभवला घ्यायचं आहे, मला नाही घ्यायचं आहे. मी मशरूम खाण्यापेक्षा मटण खाणं मला बेस्ट वाटते, कारण 500 रुपये पाव म्हणते भाऊ. अर्धा किलो मटण आणला 2 टाइम होते आपल्याला मित्रांनो. आने वाले को स्वाद चाहिए, मशरूम या फिर मटन. जर तुम्हा कोणाला मशरूम पाहिजे असतील तर तुम्ही त्रिमूर्ती चौक मध्ये येऊ शकता. हे नाही मित्रांनो, ही नाही का आरोही गाडवे आहे. हिला मी बोलवतो माझ्याकडे की इकडे तुला खाऊ देतो. ही भाव खात आहे. हिला बाई विचारलो मी की तुझे भाव वाढले का, तर ही म्हणते की भाव म्हणजे काय. आता भाव म्हणजे हिला कसं सांगू की पैसे आहेत, खाऊ आहेत की काय आहे म्हणून, नाही का. आता ही माझ्याकडे आली तर हिला वाटला की मी हिला रागवीन, ही मला भीते खूप. आता हिच्यासाठी मी चॉकलेट पण घेतले आहेत, माझ्या घरी फ्रीजमध्ये ठेवलेत चॉकलेट्स. पण ही येतच नाही, भाव खाते, तर मग मी हिला चॉकलेट कसं देणार आहे मित्रांनो, तुम्हीच सांगा. बोल, तुझं नाव सांग. तर मित्रांनो, आजचा मी ब्लॉग इथंच एंड करत आहे. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट द्या. थँक्यू मित्रांनो.